19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रातील शिवनेरी गडावर मराठा सरदार शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी जिजामाता यांच्या घरी एका वीर पुत्राचा जन्म झाला. त्यावेळी शहाजीराजे दक्षिण सल्तनतीचे सरदार होते. बालपणापासूनच जिजामातांनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि विविध शास्त्रांचे संस्कार दिले. मातापित्यांचे एकच स्वप्न होते, संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्य. आणि हेच स्वप्न लहान वयातच शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे ध्येय बनले. महाराज केवळ शस्त्रविद्येतच नव्हे तर राजकारण आणि कार्यचातुर्यात देखील अतिशय प्रगल्भ होते. अल्पवयातच त्यांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखले होते. महाराज जाणून होते, ज्याच्या हातात किल्ले त्याच्या हातात संपूर्ण साम्राज्य. आणि जर हिंदवी स्वराज्याची स्थापना करायचे असेल तर सर्व किल्ले जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्या काळात मुघल सम्राट शहाजहान यांच्या अधिपत्याखाली मुघल सल्तनत अत्यंत शक्तिशाली बनली होती. अशा परिस्थितीत युद्धासाठी मोठी आणि ताकदवान सेना आवश्यक होती. त्याच वेळी शिवाजी महाराजांची नजर मावळ प्रदेशातील लोकांवर पडली. मावळे अत्यंत देशप्रेमी, डोंगरी युद्धकलेत निपुण आणि अत्यंत कुशल सैनिक होते. परंतु त्यांना योग्य मान मिळत नव्हता. महाराजांनी त्यांचे महत्त्व ओळखले, त्यांना आपलेसे केले आणि स्वराज्यासाठी लढण्याचे आवाहन केले. अवघ्या 15व्या वर्षी महाराज स्वराज्याच्या स्वप्नाच्या दिशेने निघाले. सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमध्ये तोरणागड त्या काळातील सर्वात उंच किल्ला उभा होता. तोरणागड आदिलशाही सल्तनतीच्या ताब्यात होता. इतक्या उंच किल्ल्यावर कोणीही हल्ला करू शकतो असा विचार आदिलशहाने कधीच केला नव्हता. म्हणूनच किल्ल्यावर अतिशय कमी आणि निष्काळजी सैनिक तैनात होते. याच संधीचा फायदा घेत महाराजांनी काही मावळ्यांच्या मदतीने तोरणागडावर हल्ला केला आणि तो जिंकून घेतला. थोड्याच काळात चाकणचा किल्लाही जिंकला. ही वार्ता आदिलशहाला कळताच त्याने शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना बंदी बनवले. परंतु महाराज याच क्षणाची वाट पाहत होते. यावेळी महाराजांनी आपल्या कार्यचातुर्याचा उत्कृष्ट वापर केला. वडील बंदी बनवले गेल्याची बातमी मिळताच महाराजांनी आदिलशहाचे शत्रू आणि मुघल सम्राट शहाजहान यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी आपली सैन्य शक्ती आणि जिंकलेले किल्ले यांची माहिती दिली आणि प्रस्ताव ठेवला. जर शहाजहान इच्छित असतील तर शिवाजी महाराज त्यांच्या सोबत मिळून आदिलशाही सल्तनत नष्ट करू शकतात आणि ती मुघल साम्राज्यात सामील करू शकतात. ही गोष्ट आदिलशहाच्या कानावर पडताच त्याने महाराजांशी तात्काळ शांतता करार केला आणि शहाजीराजेंना मुक्त केले. कारण त्यावेळी आदिलशहाला मुघल सल्तनतीशी वैर घेणे परवडणारे नव्हते. अवघ्या 18व्या वर्षी महाराजांनी एका पत्राने पूर्ण सल्तनत हादरवून सोडली होती. शांततेच्या आड महाराजांनी 6 वर्ष एकही हल्ला केला नाही आणि या काळात एक प्रचंड शक्तिशाली सेना उभी केली. त्यानंतर 1656 साली पहिल्यांदा जावळीवर हल्ला केला. जावळी दाट जंगलांनी वेढलेली होती आणि मराठ्यांचा गनिमी कावा व युद्धासाठी ती सर्वोत्तम जागा होती. जावळी जिंकल्यानंतर आदिलशहाला मोठा धोका जाणवू लागला. संतप्त होऊन त्याने महाराजांचा अंत करण्यासाठी आपल्या सर्वात भयंकर सेनापतीला पाठवले, जो प्रत्येक युद्ध जिंकत असे आणि दहशतीसाठी कुख्यात होता. अब्दुल्ला भटारी उर्फ अफजल खान.
अफजल खानाचा संपूर्ण भारतात दरारा होता. तो जितका क्रूर होता तितकाच बलाढ्यही होता. त्याचे प्रचंड शरीर पाहून कोणताही शत्रू युद्धाआधी 10 वेळा विचार करत असे. अफजल खान महाराजांना बंदी बनवण्यासाठी सेनेसह निघाला. मार्गात त्याने असंख्य लोकांची हत्या केली, मंदिरे तोडली, संपूर्ण गावे जाळली आणि मराठ्यांची कुलदेवी तुळजाभवानी मातेचे मंदिरही तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचा उद्देश एकच होता, महाराजांना संतप्त करून थेट युद्धात ओढणे. अखेरीस अफजल खान महाबळेश्वर जवळ पोहोचला. समोर होता महाबळेश्वरचा विशाल डोंगर आणि त्याच्या मागे प्रतापगड, जिथे स्वतः शिवाजी महाराज होते. महाराजांनी युक्तीने अफजल खानाला कमकुवत करायला सुरुवात केली. अफजल खान अहंकारी आहे हे महाराजांना माहीत होते. म्हणून महाराजांनी शांततेचा प्रस्ताव पाठवला. आम्ही तुमच्यापासून घाबरलो आहोत, चला तह करूया. हे ऐकून अफजल खान आनंदित झाला. परंतु महाराजांना माहीत होते की अफजल खान त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराजांनी आपल्या सल्लागारांसह कपड्यांखाली लोखंडी चिलखत आणि हातात वाघ नखे लपवली. पुढील दिवशी तंबूत भेट झाली. काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर अफजल खानाने महाराजांना मिठी मारण्यासाठी पुढे बोलावले. जसेच दोघे भेटले, अफजल खानाने सुरेने महाराजांच्या पाठीवर वार करण्यास सुरुवात केली. परंतु चिलखतामुळे ते वार निष्फळ ठरले. त्याच क्षणी शिवाजी महाराजांनी वाघ नख्यांनी अफजल खानाचे पोट फाडले. तो क्रूर सेनापती क्षणात जमिनीवर कोसळला. अफजल खानाच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण भारतातील राजे हादरले. सुलतानांची गादी हलणार होती आणि याच क्षणी वीर मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत पहिल्यांदाच भगवा ध्वज अभिमानाने फडकावला.